नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कांबळे. जय भीम जय भारत न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत एक अशा कार्यकर्त्याला ज्यांनी गेली 3 दशके पक्षासाठी आणि समाजासाठी अविरत काम केले आहे. पत्रकार, समाजसेवक आणि भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते उत्तम इस्माईल कदम साकोळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी त्यांची दावेदारी चर्चेत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रवास आणि दृष्टिकोन. कदम साहेब, सर्वात आधी प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय द्याल का? नमस्कार, जय भीम. परिचय द्या, तुमचा परिचय. मी 1 जानेवारी 1970ला माझा जन्म झाला आणि मी वयाच्या 14 वर्षापासून आणि विद्यार्थी दशेपासून क्रीडा मंडळ, वाचनालय, सार्वजनिक झेंडावंदन मोहल्ल्यामध्ये असं लहान वयापासून सुरुवात केलो. आणि माझा परिचय कदम उत्तम इस्माईल, राहणार उजेड हिसामाबाद. पहिलं निलंगा तालुका होता, आता शिराळपाळ तालुक्यातील मी आहे. आणि माझं शिक्षण ही प्राथमिक शिक्षण हे उजेड येथे झालं आणि हायस्कूल उजेड येथे झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे झालं. मग महाविद्यालय येथे असताना मला काही चांगल्या माणसाचं संपर्क आला. त्यामध्ये पत्रकारितेमध्ये राजधर्म लातूरचा, मराठवाडा लातूर आणि राजधर्म ही तालुका प्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. आणि कॉलेज जीवनामध्ये कॉलेज शिकत असताना महाविद्यालयामध्ये वादविवाद स्पर्धा घेण्याचा माझा उत्साह होता. आणि कॉलेज जीवन शिकत शिकत गेल्या 25 वर्ष नंतर 14 वर्षे काँग्रेसच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्या झालेल्या नव्हत्या. बरं साहेब, राजकारणात येण्यामागची प्रेरणा काय होती? कधी ठरवलं की आता समाजासाठी काहीतरी करायचं? आपण विद्यार्थी दशेपासून सुरुवात केल्यानंतर मला मी बहिष्कृत भारत बाबासाहेबाची एक कादंबरी वाचलो आणि त्या लेखामध्ये असं म्हणले की बाबा केवळ बाहेर समाजकारण न करता प्रत्यक्ष सत्तेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न मांडता येतात. जी दीनदलित, पददलित, शेतकरी वर्ग सर्व आहे याचं मांडण्यासाठी आपण सभागृहात कुठेतरी कुण्यातरी आपल्या परीनं सभागृहात जाणं अपेक्षित आहे. हे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मी भारतीय जनता पार्टीत समाजकारणातून आणि पत्रकारिते स्वरूपातून भारतीय जनता पार्टीचा सक्रियपणे काम करायला 1985-86ला सुरुवात केली. बरं साहेब, या 30 वर्षाच्या प्रवासात कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत? 1985ला काँग्रेस ही सर्व देशभर काँग्रेस होती. भाजपला असं एकही माणूस मिळत नव्हतं. पण 85-86ला गाव पातळीवर शाखा काढण्याचं काम केलं आणि पुन्हा थोड्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेची युतीचं सरकार आलं. युतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि पक्षाकडून असे आदेश आले की आपणाला स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या तर तुम्ही संपर्क करा आणि पक्ष संघटना करा. म्हणल्यानंतर आम्ही तालुकाभर निलंगा तालुका जुना आणि आताचा शिराळपाळ तालुका आम्ही पक्ष संघटना आणि शाखेची निर्मिती करायला लागलो. बरं, पक्षातील तुमचे ध्येय काय आहे? भाजपचा विचार लोकांपर्यंत कसा पोहोचवता? की भाजप एक राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम आणि अखंडता हे जी तत्व दीनदयाळ उपाध्याय, रामकृष्ण हेगडेवार यांनी जी मंत्र दिला आणि त्याच्यातला काही जरी भाग सोडला तर हा देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी त्यांचं जे धोरण होतं त्या धोरणाला स्वीकार करून भारतीय जनता पार्टीला फुल टाईम कार्यकर्ता म्हणून मी कामाला लागलो. बरं साहेब, आता आपण साकोळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी तुमची दावेदारी दाखल केली आहे. या गटात तुम्हाला कोणत्या समस्या सर्वात जास्त जाणवतात? स्थानिक स्वराज्य संस्थेत दवाखान्याचा प्रश्न असत, शेतीचा प्रश्न असत, पुन्हा तालुका लहान असल्यामुळं तिथं जी
जी सुशिक्षित बेकार लोक आहेत त्यांना शेतीचं काम न झाल्यामुळे त्यांनी पुणे मुंबईला जातात, पण शिराळपाळ तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी MIDC होवं आणि स्थानिक पातळीवर रोजगार मिळावं ही माझी इच्छा आहे. बरं, त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचं ठोस नियोजन काय आहे? की आपण बाबा आपल्या परीने जी चळवळ करता येतील समाज माध्यमाच्या पद्धतीने ठोस नियोजन, समस्या सोडवण्यासाठी ठोस नियोजन काय आहे? त्या ठिकाणी संबंधित जी राज्यकर्ते माणसं आहेत त्यांच्या कानावर आपल्या परिसरातले जी काही अत्यावश्यक प्रश्न आहेत सुशिक्षित बेकाराबद्दल, काही महिलाबद्दल, ही प्रश्न सामूहिक पद्धतीनं त्यांच्या पुढं मांडणं. जर ते पॉझिटिव्ह होत नसेल तर आपण त्यांच्या बाबतीत कानावर घालणं किंवा आंदोलन करणं आणि जनमत तयार करणं ही आपण एवढं करू शकतो लोकशाही आणि संविधानिक पद्धतीनं. बरं साहेब, तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या पदाचा वापर करणार की पक्षप्रमुखांचा किंवा पक्षाचे जे कोणी आहेत त्यांचा वापर, त्यांच्या याच्याखाली काम करणार? आणि जी काही प्रोटोकॉल असतो, पक्षांची जी घटना आहे आणि पक्षाच्या नेत्यांचे जे निर्देश आहेत त्यांचंही अनुकलन आणि जी स्थानिक पातळीवर जी प्रश्न आहेत आणि आपल्याला काय करता येईल हाही त्याच्यामध्ये जरूर विचार केला जाईल. 1997 मध्ये आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती आणि निसटता पराभव झाला होता. त्यावेळेचा अनुभव कसा होता? त्या पिरियडमध्ये वाहन नव्हते आमच्याकडं आणि कुठं माणसं मिळत नव्हती आणि आम्हाला भाजपचं माणूस म्हणून उमेदवार म्हणल्यावर आमच्या जवळ येत नव्हती आणि एकंदर मी अनुसूचित जाती निटूर मतदारसंघातून गाव नसताना मी उभा टाकलो. त्या पिरियडमध्ये आमचा दलित बांधव म्हणायचा की आपण भाजपकडं तुम्ही कसं निवडणूक लढवता आणि भाजपला त्या काळी 97ला एक वेगळ्या दृष्टीनं दलित समाज बघत होता. पण कालांतराने मी माझ्या भाषणातून, जयंतीच्या स्वरूपातून, मेळाव्याच्या स्वरूपातून त्या भूमिका पटवून दिल्यामुळं काही वर्गमित्र, काही संबंधित व्यक्तीकडून सहानुभूती मिळाली आणि की खरोखरच ही तरुण पोऱ्या काहीतरी कामासाठी, प्रश्नासाठी झगडणारा माणूस आहे, तरी आपण त्यांना मदत करावं हे पाठबळ मिळालं. बरं साहेब, आपण गेली अनेक वर्षापासून पत्रकारिताही करता, बरोबर? उजेड नगरी साप्ताहिक सुरू करण्यामागचं कारण काय होतं आणि तुमच्या साप्ताहिकाला उजेड नगरीच नाव का दिलात? निलंगा या ठिकाणी असताना अनेक वर्तमानपत्राचं काम केलं, मराठवाडा, तरुण भारत, राजधर्म, आणि मला अशी इच्छा झाली की मला काही पक्षाचं काम करत असताना वर्तमानपत्राचे काही निर्बंध आले. तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करत आहात म्हणल्यानंतर आपली जी चळवळ पत्रकारितेपासून निर्माण झाली त्या ठिकाणी आपलं एक साप्ताहिक स्वतःचं राहावं म्हणून मी 2011ला मी रजिस्ट्रेशन केलं आणि आर्यनाय मिळाला. आणि की आपल्या मनावर जी प्रश्न आहेत लोकांची, जी वास्तविक प्रश्न आहेत ते आपल्या लिखाणातून मांडता येतात म्हणून हे वृत्तपत्र सुरू केलं. उजेड ही ह्या अर्थानं वापरलं की कुण्याही ठिकाणी गेली की उजेड आणि प्रकाशमय, जिथं आपण प्रकाशमय, प्रकाश आणि उजेड असं लख या पद्धतीनं त्या साप्ताहिकचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. बरं, पत्रकारितेतून समाजाला काय देऊ शकलात असं तुम्हाला वाटतं? काय दिलात पत्रकारितेच्या माध्यमातून? त्या ठिकाणी जी दबलेल्या गोष्टी येतात, सामान्य माणूस, गरीब माणूस तो प्रश्न प्रभावी माणसापुढं, शासनापुढं किंवा अधिकाऱ्यापुढं मांडू शकत नाही, पण त्यांच्या मनात जी प्रश्न दैनंदिन ग्रामीण भागातले जी प्रश्न आहेत त्यांचं अवलोकन करून त्यांच्यासोबत चर्चा करून आपल्या ह्या वृत्तपत्रामध्ये सध्या ग्रामीण भागात काय आवश्यक आहे हे लिखाणाचं काम मी सातत्यानं करत असतो. बरं, उमेदवारी मिळाल्यास तुमचं पहिलं प्राधान्य काय आहे? माझं पहिलं प्राधान्य सध्या शैक्षणिक धोरण जी शासनाचं जे आहे त्या ठिकाणी इंग्लिश याला महत्त्व वाढल्याने ग्रामीण भागातल्या शाळा ओस पडलेल्या आहेत आणि जर ही खाजगीकरण जर झालं तर सामान्य शेतकरी, दीन दलित, कामगार माणूस हा विद्यार्थ्याची फीस भरू शकत नाही. त्याच्यामुळं जी शासनाचं जी शैक्षणिक धोरण आहे त्याच्यात सुदृढपणा हवं आणि त्याच्यात जी काही जी त्रुटी येतात ती दूर करून तिथली जी पटसंख्या आहे त्या वाढवण्यामध्ये विशेष लक्ष देणं हे माझं काम आहे. बरं कदम साहेब, पक्षश्रेष्ठीने तुम्हाला उमेदवारी द्यावी असं तुम्हाला का वाटतं? किंवा आपण अनेक वेळेस
गेली 30 वर्षे दशकं झालं आपण केवळ बूथ प्रमुखापासून ग्रामपंचायतपासून सोसायटीपासून बाकी पदवीधर असो शिक्षक मतदारसंघ असो लोकसभा असो विधानसभा असो आणि पूर्ण बूथनिहाय आपण प्रत्यक्ष पोल चिठ्ठी वाटण्यासहित आपण काम केलो आणि शेवटला की आपण ज्या गोष्टीसाठी आपण काम केलो आणि शेवटच्या क्षणी आपल्याला प्रत्यक्ष सभागृहामध्ये जाऊन आपल्याला प्रश्न लोकांची मांडता यावे म्हणून आपण पार्टीकडं मागणी करत आहोत. कशाची मागणी करत आहात? उमेदवारीची. बर 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 बर. आपण निवडून आल्यानंतर तुमचे पक्षासाठी काय भूमिका असेल? पक्षाची भूमिका आपल्याबद्दल सर्व नेते मंडळींना आपल्या कामकाजाचा पूर्ण अनुभव आहे. त्या ठिकाणी आदरणीय माजी खासदार रूपाताई पाटील आमची श्रद्धास्थान आणि माजी पालकमंत्री युवा मराठवाड्याचे नेते संभाजीराव भैया पाटील तसेच ज्यांच्या नियोजनाखाली पक्ष चालतो आणि त्यांनी डोळसपणाने सामान्य कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवणारे अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या या नेतृत्वाला त्यांच्या सल्ल्यानुसार मी काम करीत जाईन आणि मला विश्वास आहे की मतदारसंघातली जी बूथ प्रमुखाची मंडळी आहे तर स्थानिक माणसाला प्राधान्य द्यावं आणि जेणेकरून जो माणूस ग्राउंडवर काम केलेला आहे ते लोकाभिमुख कामाचा असेल तरी ती मतदारसंघातल्या माणसाची सृष्टीकडे सुद्धा मागणी केलेली आहे की जरी काही आर्थिक कारण जरी कमी असलं तर आम्ही स्वतः खर्च करून आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं माझी मित्रमंडळी कार्यकर्ते मंडळी काही पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाचे कार्यकर्ते मला हा प्रतिसाद मतदारसंघातून मिळत आहे त्याच्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. बरं कदम साहेब तुम्ही ज्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलात त्याच पक्षाकडून त्या गटात साकोळ गटामध्ये आणखी एक भाजपातील एक मातब्बर नेता त्यांचं नावही चर्चेलं जात आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? लोकांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी ज्या तालुक्यात जिथं ज्या व्यक्तीविषयी आरक्षण सुटले आणि एक आरक्षण ही किमान ही 25 वर्षाला संधी मिळते आणि एक नेतृत्व घडायला किमान 25 वर्षे लागतात आणि बाहेरून नेतृत्व आणण्यापेक्षा स्थानिकचं नेतृत्व वाढलेलं योग्य राहील असं मतदाराचं आणि सामान्य माणसाचं म्हणणं आहे. तरी पक्षश्रेष्ठीनं सुद्धा स्थानिकच्या माणसाला आणि स्थानिकच्या बाहेरनं उमेदवार न लागता स्थानिक तालुक्यातलं जो ग्राउंडवर काम करणारा माणूस आहे त्यांना जर संधी दिलं तर अधिक बरं होईल असं लोकांची चर्चा आहे. तर मला असा आत्मविश्वास आहे सृष्टीकडून की स्थानिकच्या माणसाला प्राधान्य देतील असा आत्मविश्वास आहे. समजा जर पक्षाने त्या समोरच्या व्यक्तीला जर उमेदवारी दिली तर आपण पक्षांतर्गत बंडखोरी करणार का? नाही. जरी शेवटी काही गोष्टीमध्ये जरी मी कमी पडलो तरी आपल्या हयात समजा आज माझं 60 वर्षाच्या जवळपास आहे आणि 30 वर्ष ह्याच्यात काम केलं आणि मला जरी कुंकड जर कोण अनेक ठिकाणचे मला बोलवणे आहेत माझं सामाजिक कार्य आंदोलन मोर्चा तरी मी जरी कुणाला जरी पक्षानं जरी वेगळ्या दृष्टीने विचार केला तरी जी काही पक्षश्रेष्ठीनं ज्या माणसाचं सांगितलं ते मी पक्षाचं काम करीत राहील. आता आपण म्हणालात मला की अनेक ठिकाणी बोलावणं आहे मग तुम्हाला भाजप पक्षाने जर तुमची उमेदवारी नाकारली तर आपण दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी दाखल करणार का? नाही. निवडणूक लढवणार का? नाही. अनेक व्यक्तीने मला फोनद्वारे संपर्क केला कार्यकर्त्यामार्फत पण मी त्यांना असं सांगून टाकलो की गेली 30 वर्षे मी ही भारतीय जनता पार्टीत मी जीवन घालवले शाखा प्रमुखापासून ते पूर्ण बूथ यंत्रणेपर्यंत बूथ सांभाळण्यापर्यंत आणि जरी नाही जरी दिलं तरी मी भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यानंतर इथं काम करेन नाही जरी दिलं तरी पक्षाचं काम करेन आणि मी कुण्या पक्षांतर करणार नाही. कदम साहेब धन्यवाद. तुमचा प्रवास आणि कार्य पाहता नक्कीच प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल. आमच्या जय भीम जय भारत न्यूज चॅनलच्या वतीने तुमच्या पुढील वाटचालीस जय भीम हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो जर तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय भीम जय महाराष्ट्र. जय